विचार करा, राज्याभिषेक नुकताच झालाय, स्वराज्य स्थिर होतंय आणि महाराज एक असं पाऊल उचलतात ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. उत्तरेत मुघलांचा धोका समोर असताना ते आपली सगळी ताकद दक्षिणेकडे वळवतात. ही होती त्यांची महान दक्षिण मोहीम, एक असा धाडसी डाव ज्याने पुढे जाऊन इतिहास बदलला. तो राज्याभिषेकाचा आनंद अल्पजीवी ठरला, हे वाक्य खरंच त्यावेळची परिस्थिती अगदी अचूकपणे सांगतं. तो भव्य राज्याभिषेक सोहळा तर पार पडला, पण तो आनंद साजरा करायला महाराजांना उसंतच मिळाली नाही. अवघ्या 12 दिवसांत, फक्त 12 दिवसांत एक अशी दुःखद घटना घडली ज्याने एका राजाला आतून हादरवून सोडलं. आणि इथूनच सुरू होते एका राजाच्या अफाट दुःखाची आणि त्याचवेळी त्याच्या एका महान डावाची कहाणी. ही एक अशी वेळ होती जेव्हा शिवाजी महाराज एकाच वेळी वैयक्तिक दुःख आणि प्रचंड राजकीय दबावाच्या मधोमध उभे होते. विचार करा, महाराजांवर तेव्हा दुहेरी ओझं होतं. एका बाजूला होती वैयक्तिक हानी, त्यांच्या आई, त्यांच्या मार्गदर्शक जिजाबाई यांचं निधन. त्या फक्त आई नव्हत्या, त्या स्वराज्याचा आधारस्तंभ होत्या. आणि दुसऱ्या बाजूला शाही धोका. दिल्लीत बसलेला मुघल सम्राट औरंगजेब हे मराठा साम्राज्य कायमचं संपवून टाकायच्या तयारीत होता. आणि मग इथेच तो सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. खरा धोका तर उत्तरेकडून होता, मग महाराजांनी दक्षिणेकडे कूच का केली? म्हणजे वरवर पाहिलं तर ही रणनीती थोडी विचित्र वाटते, नाही का? चला, यामागचं कारण काय होतं ते पाहूया. तर ह्या वरवर अनपेक्षित वाटणाऱ्या निर्णयामागे दडली होती एक जबरदस्त दक्षिणी रणनीती. आता पुढच्या भागात आपण महाराजांच्या या धाडसी दावामागचा तर्क समजून घेऊया. खरं तर ही एक दुहेरी खेळी होती. पहिलं उद्दिष्ट मुघलांना शह देणं, म्हणजे जर उद्या उत्तरेतून मुघलांनी मोठा हल्ला केलाच तर आपल्याकडे दक्षिणेत एक मजबूत तळ हवा जिथून लढा सुरू ठेवता येईल. आणि दुसरं उद्दिष्ट होतं कौटुंबिक वाद मिटवणं, म्हणजे त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांच्यासोबत वडिलांच्या जहागिरीचा प्रश्न सोडवणं. आणि हे सगळं कशासाठी चाललं होतं? तर स्वराज्यासाठी. स्वराज्य म्हणजे महाराजांनी स्थापन केलेलं स्वतंत्र मराठा राज्य, त्याचं रक्षण करणं आणि त्याचा कारभार सुरळीत चालवणं, हीच तर महाराजांची सगळ्यात मोठी प्रेरणा होती. बरं, रणनीती तर ठरली, पण तिची अंमलबजावणी कशी झाली? आणि इथेच सुरू होतो विजय आणि युतीचा टप्पा, जिथे आपल्याला महाराजांचं लष्करी आणि राजनीतिक कौशल्य दोन्ही एकत्र पाहायला मिळतं. महाराजांचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा थांबा होता गोवळकोंडा. आणि तिथे त्यांचं जे स्वागत झालं ना, ते एखाद्या विजयी सम्राटासारखं होतं. तिथला शासक कुतुबशहा याच्याशी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची युती केली, ज्यामुळं दक्षिणेत त्यांची ताकद कैई पटीने वाढली. गोवळकोंड्यातलं ते स्वागत खरंच अविश्वसनीय होतं. विचार करा, स्वतः कुतुबशहाने त्यांना आमंत्रित केलं होतं. भेटीसाठी खास शामियाना उभारला होता. रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि घरांच्या छतावरून फुलांचा वर्षाव होत होता. त्यांच्या शौर्याच्या कथा तोपर्यंत देशभरात पोहोचल्या होत्या आणि हे दृश्य त्याचाच पुरावा होतं. हा फक्त सन्मान नव्हता, हा एक खूप मोठा राजनैतिक विजय होता. रायगडासारखाच एक मोठा आणि मजबूत किल्ला, या एका वर्णनावरूनच पुढचं मोठं लक्ष्य समोर येतं, आणि ते होतं जिंजीचा अभेद्य किल्ला. आणि महाराजांनी ते लक्ष्य साधलंच. त्यांनी त्या अभेद्य मानल्या जाणाऱ्या जिंजी किल्ल्याला वेढा घालून तो जिंकला आणि त्याला स्वराज्याची नवीन दक्षिण राजधानी म्हणून स्थापित केलं. आता मराठ्यांच्या हातात दक्षिणेत एक अभेद्य किल्ला होता. या मोहिमेचं यश किती मोठं होतं हे या आकड्यावरून लक्षात येतं. त्यांच्या सैन्याने दक्षिणेतल्या या मोहिमेदरम्यान जवळपास 100 लहान मोठी किल्ले आपल्या ताब्यात घेतले. पण या मोठ्या लष्करी विजयांच्या पलीकडे या मोहिमेत एक वैयक्तिक संघर्षाची कहाणीही दडली होती, 2 भावांमधील संघर्षाची. तर हे व्यंकोजी प्रकरण नेमकं कसं घडलं ते पाहूया. सुरुवातीला शिवाजी महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजी यांना जहागिरीवर बोलणी करण्यासाठी बोलावून घेतलं. पण व्यंकोजी राजे रात्रीच्या अंधारात काहीही न सांगता पळून गेले. इतकंच नाही तर त्यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यावर हल्ला केला, ज्यात अर्थातच त्यांचा पराभव झाला. पण यानंतर महाराजांनी सूड घेतला नाही. त्यांनी समजुतीचा मार्ग निवडला आणि आपल्या भावाचं मन जिंकण्यासाठी एक पत्र लिहिलं. इथेच एका नेत्याचं मोठेपण दिसतं. आपल्या भावाचा पराभव करूनही महाराजांनी त्यांना शिक्षा दिली नाही. उलट त्यांनी दक्षिण प्रदेशाचा काही भाग त्यांना देऊ केला. चला तर मग आता आपण समारोपाकडे वळूया. या मोहिमेचे नेमके परिणाम काय झाले आणि शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेऊया, जे त्यांना रयतेचा राजा म्हणून एक वेगळी ओळख मिळवून देतं. तर या धाडसी दक्षिण मोहिमेतून नेमकं काय साध्य झालं?
महाराजांनी दक्षिणेत एक नवीन विशाल प्रदेश मिळवला. मुघलांविरुद्ध लढाईला एक दुसरी सामरिक आघाडी उघडली. जिंजीला दक्षिणेकडची राजधानी म्हणून स्थापित केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्याच्या तिजोरीत प्रचंड महसूल जमा केला. आणि हे लक्षात ठेवायला हवं की ही मोहीम त्यांच्या 35 वर्षांच्या अविरत संघर्षाचा एक महत्त्वाचा भाग होती. या संपूर्ण काळात शिवाजी महाराजांनी एक क्षणही विश्रांती घेतली नाही. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्याच्या स्थापनेसाठी आणि रक्षणासाठी समर्पित केलं होतं. रयतेचा वाली गेला. या मोहिमेवरून परतल्यानंतर काही काळातच महाराजांचं निधन झालं. त्यांचं जीवन लोकांच्या रक्षणासाठीच होतं आणि हीच त्यांची ओळख बनली. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न की एखादा नेता वैयक्तिक दुःख, राष्ट्रीय कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी या सगळ्यांचा समतोल साधत एक चिरस्थायी वारसा कसा निर्माण करतो. कदाचित या प्रश्नाचं उत्तर शिवाजी महाराजांच्या याच महान दक्षिण मोहिमेत दडलेलं आहे.